हरि हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री सुधींद्रतीर्थ गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ गुरुभ्यो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. परमात्मो कालच्या दिसाक भगवद्गीतेचे ध्यानयोग म्हणले संच अध्यायो जतर आशिल्लो. कालच्या दिसाक आमी परमात्मान तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्यो बी मतोधिक कर्मीभ्यश्च अधिको योगी तस्माद योगी भवार्जुन म्हणून म्हणलेले त्या विशयी आमी आयकलीची. म्हळ्यार तपस्वी जन म्हळ्यार व्रत उपवास असल पुरे करचे आनी प्रायश्चित्त व्रत म्हणटाची या पुरे करचे. तांकां त्या व्रताचे उद्देश कसले म्हळ्यार देवा पळोवचे म्हणून सुका जाल्यार कोणकी करता आमी करया जावं त्या व्रता असल सकट फल मेळटा त्या पुरे न्ही. जाल्यार व्रताचे उद्देश कसले म्हणल्यार आमकां देव जावका जाल्यार आमी कसले कठीण व्रत करताची म्हणून तसल जनांक तपस्वी म्हणटाचे. आनी ज्ञानी म्हळ्यार देवाल विशयो ताजे देवाल विशयान तुका कसके चांग विशय अर्थ करून घेवन सांगचे. ध्यान म्हळ्यार कसं न्ही, कर्म म्हळ्यार कसं न्ही, ज्ञान म्हळ्यार कसं न्ही हें पुरे कळलेलो यो थियरी सांगता. आनी जावन तो प्रॅक्टिकली करता की ना ज्ञानी त्या मागीर कळना. जाल्यार कोण थियरी कळून प्रॅक्टिकल करता की तांकांय देव पळोवच्या मेळटा म्हणून जाल्यार ते ज्ञानी पशी आनी ते तपस्वी पशी. मागीर कर्मी म्हळ्यार कर्मीभ्यो बी कर्मीभ्याश्चदिको योगी म्हणले कर्मीभ्य म्हळ्यार कर्म करतले जन. निष्काम कर्म हांकां सांगला कर्म योगी पशी म्हणून. कर्म निष्काम जावका जाल्यार निष्काम कर्म कोरूनय ज्ञान मेळ्ळलोय त्याची तपस्वी म्हणलोय कसं फल पावता पळय ताचे पशी चड फल ध्यानयोगीक मेळटा म्हूण हांगा परमात्मान सांगलें. कर्मयोगी म्हूण जावका जाल्यार कितली कश्ट आसता म्हणल्यार कालच्या दिसाक आमी पळयलां. कर्म करताची पुराय जन कसले की अपेक्षेन करताची. तशें जावन कर्म करची मुख्य न्ही, कर्म कशा खातीर आमी करताची त्या उद्देश जावका. म्हळ्यार आमगेल्या प्रापंचीक सुखा खातीर आमी कर्म करून परमात्मा कर्मयोग म्हणून करता की परमात्मो आमकां जावका म्हणलेल्या रितीर परमात्मान सांगिल तशिले विहित कर्म करता की या पळय पळोवका खंयचे रितीर जावं कर्मयोग म्हण करता जाल्यार विहित कर्म आचरण जावूं का सधर्म पालन जावूं का जाल्यार तांतूय फलापेक्षा त्या विशयांतू यश्चंद परमात्माला वयर सोडका. तशें तो कर्मयोगी म्हणा. तसल्यार कर्मयोगी पशी ज्ञानयोगी म्हणून घेतिल्ले पशी तशी तपस्वी म्हणून घेतिल्ले पशी ध्यानयोगी सर्वश्रेष्ठ म्हणून हांगा परमात्मान सांगिल बरी जाल्ले. कडेयर परमात्मा कसं सांगता पळयाची. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. योगिनामपि सर्वेषां या कर्मयोगी ज्ञानयोगी भक्तियोगी जवो तपस्वी कसल सकडी योग करता पण तांगेल पशी मद्गतेनांतरात्मना मिगेल वयर मन कोण दवरला श्रद्धेन कोण म्हाका सगळो दीस आलो श्रद्धेन भक्तीन मिगेल पूजन करता मिगेले चिंतन करता मिगेल कीर्तन करता तोच श्रेष्ठ समे युक्ततमो मतः म्हळ्यार श्रद्ध जावका परिपूर्ण श्रद्ध जावका म्हणल्यार बरें जालें. परमात्मान वयवे सर्व पळय सुरवेक म्हणालो तपस्वी पशी ज्ञानी पशी कर्मी पशी हांगा ध्यानयोगी श्रेष्ठ म्हणालो जाल्यार पुरे जनाल पशी श्रद्ध कोण आस श्रद्धेन कोण मिगेले आराधन करता तोच म्हाका श्रेष्ठ म्हूण सांगून तोच श्रेष्ठ योगी म्हूण सांगून म्हाका दिसता म्हणालो. म्हळ्यार हांगा ध्यानयोगी पशी श्रेष्ठ आसची म्हळ्यार बरें जालें. पळया ध्यान करतल जनय अनेक जन सच म्हूण लिखयता आमी कसल्याक ಕೆಲವು ಜನ ಧ್ಯಾನ
करताची कसल की एक अथर्व रीती री अभिचार रीती री कसं की आराधन करून कंचकी एक शक्ती वश कोरनो ताजी निमती प्रयोजन पावचकई ते दुष्ट शक्ती कतिर ध्यान करतल जनसची ಕೆಲವು ಜನ ಕಾಮ್ಯಕ್ಕೆ ಜಾವನು ಧ್ಯಾನ करताची म्हळ्यार कसं न्ही परमात्मा म्हाका घर जायी म्हाका संपत जायी म्हाका चेडूं जायी म्हूण म्हणटल जन वायट सिद्धी जाव का म्हूण म्हणटल जन आनी काम्यक जावन ध्यान करतल जन आनीक कसं म्हूण म्हळ्यार ताजे पयशी ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ಮೆಡಿಟೇಷನ್ म्हळ्यार कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमगेले हेल्थ प्रॉब्लम मनाची स्ट्रेस देहाची कसल की आरोग्य सुदारसता मनाचे स्ट्रेस वता असल खातीर मेडिटेशन करता तेव्हाय कसं जालें काम्यक आमगेल खातीर आमगेल देहा खातीर आमगेल मना खातीर केल्ल्या बरें जालें खंयची ध्यान परमात्मा खातीर जाल्ल्यान तूं नानमय ताजे खातीर परमात्मा म्हणटरस म्हाका देवू जावका देवाक पावनो देवाले विशया चिंतन करचें तसल समाधी योग म्हाका सिद्धी जावन मद्गतेनांतरात्मना मेगेले वैरीची सगळो दीस मन दवरून श्रद्धामान श्रद्धेन भक्तीन कोण कशी तें एक चेडूं पळय हट करच्या शुरू केलें म्हूण लेखया लागीं घरकडची माई धरो बापम धरो मामम धरो कोण कोण धरून समाधान केल्यार तें चेडूं समाधान येना कडेन अम्मान धरून मोग केल्यार तें समाधान येता सांचेडूं चिकी हूड जे तरी ते रडची अम्मा 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 म्हणूची चेडूं अम्माकच केदना आलोचन करता अम्मा खातीर चेडूं केदन रडता अम्मान मेळ्ळी कुडलें तें कशी संतृप्तीर न्हिदता तशी चेडून हांव सुख जायी म्हूण मनान लेखता पळय त्या रितीर आमी परमात्माक लेखूंक पळय चेडून लेखच्यान तूं कसलें ना ताका कसलो अपेक्षा आम्मा म्हाका चंद ड्रेस घालता इतली सांज चेडा कसो गुतूस पडल्यानी दो चेडूक आम्म कसो करता आम्म म्हाका लावयता जेवयता खावयता न्हिदयता चंद ड्रेस घालता म्हाका भांगर घालता कसो लेगूत ना ताका ताका आम्म म्हळ्यार एक सुरक्षा भावना आम्माले लागीं सुरक्षीत जावन आसा म्हूण म्हणलें एक भावनेर मात्र ते आम्मा पळोवन नंतर ते चेडूं वयबा तशीच परमात्मो आमगेलें रक्षण करतलो तोच आमकां अभय प्रदान करतलो तोच आमकां अनुग्रह करतलो सर्व कश्टां दुखून तोच आमकां राखतलो म्हूण ते एक चेडूं हांव सुख कशी अवलंबीत जावनच म्हळ्यार तशी आमी परमात्माक अवलंबीत जावन आसूं चेडूले एक अम्माक मोग करचे विशयान कसले अपेक्षा ना ताका गोतू ना ताका कसले एक लालसे खातीर कसं की एक आशे खातीर ते अम्माक अपेक्षा करना तशी आमी परमात्माक कसले लालसेक कसले अपेक्षेक आमी परमात्मा जाय म्हूण लेखच्यान आमकां परमात्मा जाय चेडूडाक कशी अम्मा जाय की तशी आमकां परमात्मा जाय तशी कोण म्हाका देवू गती देवा सोडून म्हाका कोणेय गती ना अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष जनार्दन पळय भक्तान तशी आसूं परमात्मा कशी आसता अनन्यास चिंतयंतो माम म्हणटा न्हू परमात्मा म्हाका कोण अनन्य चिंतन करता तांकां हांव रक्षण करता ये जना पर्यपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम हांव तांगेले योगक्षेम पळयता म्हूण योगक्षेम योग म्हळ्यार आमकां खंयचे वेळा कसल प्राप्ती करून दिवका खंयची योग सिद्धी करून दिवका करता तो क्षेम म्हळ्यार ते सिद्धी करून घेतील आमी वापस आमी ते व्यर्थ करून नजे न्हय ते नाश जावचे न्हय तशी क्षेम पळयता म्हूण योगय पळयता योगय म्हळ्यार जायशील अनुग्रह करता ते अनुग्रह जाल्ले वस्तू व्यर्थ जायना अशी पळयता ते योगक्षेम म्हूण म्हणचे तशी परमात्मा हांगा सांगता कोण या पुराय अर्थ करून घेवन परमात्मा शिवाय अन्यथा म्हाका कोणेय नाची म्हूण सांगून लेखून म्हाका आराधन करता की तांणी श्रेश्ठ म्हूण सांगून मेगेल अभिप्रायो म्हूण म्हणटा तशी देवू म्हाका जावका म्हूण म्हणलें कोणाक आशेसून ध्यान करता की तो मात्र ध्यान योगी म्हूण नांव घेता म्हूण हांगा परमात्मान सांगलें बरी जालें म्हळ्यार हें सगळी अध्यायान तूं ध्यान करचें कशी ध्यान इती खातीर कोरका ध्यानान तूं कोणा पळोवका ध्यान करचें म्हळ्यार बैसून मनान तूं आमकां त्या जाय आशिल्लें ह्या जाय आशिल्लें आनीक जाय आशिल्लें दुसरेक जाय आशिल्लें म्हूण सांगून ध्यान करचें न्हय ध्यान करतना देव जावका देव जावका देव जावका म्हळ्यार एक चिंतन आसून ध्यान करका त्या ध्यान योग श्रेश्ठ म्हूण सांगून हांगा कडेचे श्लोकांत परमात्मान सांगलें तशी आनी हांगा ताण म्हणचें कसलें म्हूण म्हळ्यार ज्ञान हें ध्यान कसल्याक म्हूण म्हळ्यार एक परमात्माक पावची खातीर तशी
पुराई ये साधना रूपाचे कसल योग स कर्म की तपस्वी की ज्ञान की भक्ती की पुराय अज्जीपशी सर्वश्रेष्ठ कसल्या म्हणून श्रद्धेन भक्तीन परमात्मू जाई म्हणून सांगून मिगेल वैरी सर्व मन अर्पण कोरनो म्हाका सेव कर म्हाका मिगेले आराधन करता की तांणी योगींत उत्तम योगी म्हूण म्हणलें मिगेल अभिप्राय म्हूण सांगून परमात्मान हांगा समाधी योग ध्यान योग नाना रितीरी आमी हे योगाक सांगताची हांगा ते समाधी योगाचे विशय ध्यान योगा विशयी परमात्मान संचे अध्यायान तो सांगला हांगाक भगवद्गीतेचे एक प्रथम षटक म्हणजे भगवद्गीतेंत ओट्टू 18 अध्यायो त्या 6 अध्यायाचे एक षटक म्हण केला त्या षटकांत हे सुरवेचे षटक पुरायन मने ज्ञान दिता परमात्मे हे सर्व हे सुरवेचे षटकांत कर्मयोग ज्ञानयोग सांख्य म्हळ्यार कसं नाही म्हळ्यार ज्ञानयोग हे पुरे सांगता परमात्मो कडेरी ध्यानयोग श्रेष्ठ म्हणलेले कडेन यात परमात्मा इला आनीचे अध्यायाक दोन्ही षटक म्हणजे 3 षटक कळ्या सुरवेचे षटक 1 दुकुन 6 अध्याय दोन्ही षटक 7 दुकुन 12 अध्याय तै तिन्ही षटक 13 अध्याय दुकुन 18 अध्याय तै तशी हांगा 3 षटकांत एक षटक देवान आमगेल हांगा ऐकू सांगचे तशीच ऐकूचे षटक एका षटक आमी हांगा संपूर्ण केल्लें म्हूण लिखीत जाल्यार हें संपूर्ण न्ही हें अध्ययन आनीकी चड जावका आनीकी विचारवका नाना जनान भगवद्गीते विशयी सांगिल्लें आसा तें पुराय आयकून घेतल्यार आमगेलें ज्ञान आनीकी चड जाता जाल्यार तितलें सूक्ष्मेरी सुलभेरी म्हाका कितलें अर्थ जाला तितलें मात्र सांगलें न्ही जावन भगवद्गीते व्याख्यान इतलें न्ही ऐकलेलें तितलें ऐकुचें आसा सांगिल्लें तितलें सांगचें आसा अर्थ करून घेतील तितलें अर्थ करून घेवचें आसा आमकां इतलें बाई हें श्लोका अध्याय हो आमकां कळ्ळें म्हूण राबोवचें ना आमी आनीकी चड अध्ययन जावका जाता गीतेचें जावं आमी आतां येद्दोळ ते कसलें कृष्णान सांगिल्लें आयकून घेतलें म्हणून एक पंत वैर वैरी पळोवन घेवया सुरवेक एक गीतांत प्रवेश करचो प्रथम अध्याय कसलें म्हूण म्हळ्यार ताका आतां आमी महाभारत म्हळ्यार इतिहासांत श्रेष्ठ पंचम वेद म्हणलें इत्याक वेदा सांगिल्लें उपनिषदां सांगिल्लें कसले सकड विशय असो हे पुरे महाभारतांत आमकां मेळटा जीवन म्हळ्यार कसं न्ही सर्व कशें आमी चलका आमगेलो धर्म कसो न्ही आमगेलो कर्म कसलें आमी कशी भक्ती कोरका आमी म्हणलें ज्ञान सकड मेळचें महाभारत इतिहासांत मेळटा वेदव्यासान रचन केलेलें तसलें हें महाभारताचें उद्योग पर्वांत कृष्ण संधान येता ताजे नंतर कौरव पांडव तांकां कोण सहाय करता म्हणला तितली जनां घेवन तांगेले सैनी घेवन पूर्व एक तांणी निर्धार केलेलो म्हणके कुरुक्षेत्रा येवन पावल्यांची तेन्ना तें युद्ध कसलें इत्तें म्हणून पळोवचें आशिना म्हणटा धृतराष्ट्र जाल्यार आयकुका म्हूण म्हणटना संजयाक वेदव्यास युद्धांत जाल्लेले विशय पळोवचें तसलें आनी आयकुचें तसलें एक दिव्य दृश्टी आनी दिव्य श्रवण शक्ती ताका दिताची आनी धृतराष्ट्राक संजय ते युद्ध वार्ते पुरे सांगता संजयान सुरवेक त्या महाभारताचे आमी पळयता ते अंत भितरी सर्व द्वीपाची विस्तार महिमा पुरे धृतराष्ट्रा सांगून भरतखंडा महिम सांगता हांगा कौरव पांडवाल युद्ध प्रारंभ जावन 10 दीस जावन गेला 8 दिसा युद्ध भरला त्या 10 दिसांत भीष्म रथार दुखून पडलो म्हूण म्हणलेले विशय कळतना संजयान धृतराष्ट्रा सांगतना धृतराष्ट्रा दुःख जाता आनी मिगेल चेडूं रक्षण करतले कोणीय नाची म्हूण म्हणटना येद्दोळ तो युद्धा वार्ते आयकनाशी ताका म्हूण म्हळ्यार कशी मिगेल चेडूं जय पावता एक संशय ताका आशिल्लो मेळटले विजय जाल्यार केन्ना थंय भीष्म आसा तेन्ना थंय मिगेल चेडूं कोणाकय मारो जायना म्हूण म्हणलें धैर्य ताका आशिल्लें भीष्मान म्हणून न्हय हांव तितलें काळ तुगेले चेडूवाक कसलें करचो जाल्यार ताका आतां कळ्ळें आनी मिगेल चेडूवांक कसलें बरकत ना म्हूण सांगून ताका कळ्ळी पळय ताजे नंतर ताका मनान तो आनी आयकुया युद्धा वार्ते म्हण तें दोळते पळय एस्केपिजम म्हणटाचें आमकां पळय कसलें एक कश्ट सकड दुख्ख सकड येतना आतां कोण कसले विशय सांगतकीर आतां कोण कसले विशय सांगतकीर कोणें कसले विशय सांगले आमी पळय तांकां ते विशय विसरता तशी विंगड कडेन मन व्हरता नाका आमकां तो विशय ताणें कोणाले विशय सांगचे नाका कसले आमगेले कश्टा विशय सांगचे नाका म्हूण म्हळेलें नाका देवा आमी कसले वायट
ऐकूत नाका म्हूण म्हळेली काम गेलें मनान तेच पळय ती स्थिती धृतराष्ट्राल मन आशिल्ली देखून तो संजाल करना भरतखंडाचे जंबूद्वीपाचे त्या परे विस्तार अनेक दुसरे कसं कडे ऐकत रस भरतखंडाचे विषयी जत रसतन मात्र अंगाक ताका कळला 8 दीस 10 दीस युद्ध जावन गेला म्हणून आनी 8 दीस वरला म्हणून धृतराष्ट्रा कळना कोणाकय कळना कितले दिसा युद्ध म्हणून कोणाकय गोतना जाल्यार आमकां गोतस म्हण आमी इतिहास जाल्लेलो विशय न्हय तशें 18 दिसाची महाभारत युद्ध जालेलें म्हणून गोतस युद्ध सुरू करतना कितले काळ ते युद्ध जाता म्हणून कृष्णा मात्र गोतशील कितकी विंगड कोणाकय 18 दीस भितर युद्ध समाप्त जाता जेव्हा 18 दीस पर्यंत युद्ध जाता म्हणलेलो विशय कोणाक गोतनाशिल्ले कृष्णा मात्र गोतशिल्ले तशी आतां धृतराष्ट्रा दिसले भीष्म पडलो आनी मिगल चोडवा रक्तल कोणें न्हय इद्दोळ तसल्या कसं जाल्लें युद्धभुमींत तें सांग म्हाका म्हणून संजया सांगतना संजय कुरुक्षेत्रांत कसं सकड जाल्लें म्हणून सांगतना हांगा संजयान भगवद्गीतेचे म्हळ्यार परमात्मान कृष्णान अर्जुनाक बोधन केलेलो विशय बोधन जावन युद्ध सुरू जावन 10 दीस जाल्यार त्याद्दन हांगा बोधनेचे विशय सांगता सुरवेचे अध्यायांतू आमी पळयताची कचने म्हणल्यार एक युद्धाचे एक प्रारंभीक स्थिती म्हणटाचे युद्धाक एक सन्नद्धता म्हळ्यार कसं कोण कसले खंय राबुका कोण कोणाले पक्षांत व्यूहरचन कसले हे पुराय जल्ल आमी पळयताची कोणाल पक्षांत कोण हे पुराय धृतराष्ट्राक संजयू सांगता रसता तांगेल पक्षा खंयचे श्रेष्ठ ती श्रेष्ठ राय आसाची हांगेल पक्षा खंयचे श्रेष्ठ ती श्रेष्ठ राय आसाची ते इकरक क्षोहिणींत कोण सकड आयल्याची हें हांगेल 7 क्षोहिणींत कोण सकड आसाची ह्या पुराय परमात्मा हांगा धृतराष्ट्राक संजयू सांगता मागीर अर्जुनाक ते 2 जनाल सैन्या मध्यें पांडव आनी कौरवांक गेले सैन्या मध्ये मिगेल रथ राबाई कृष्णा म्हूण सांगून कोण युद्ध आयला म्हूण पळयता म्हणटन तागेल मनांत कसं आशिल्लें अर्जुनाले कोण आसा कडेन सलसाच्या आस म्हूण कृष्णाकय कळ्ळी ते आपण होड युद्ध करतलो सव्यसाची म्हूण म्हणलें हागेल मनांत येयलें हे अहंकार भक्तांक येना नशी केन्नाय कृष्ण पळयता तागेल प्रितीच कोण आसाची तांणी अहंकारान नाश जायना अशी पळयता तशी कृष्ण हांगा अर्जुनाक तागेले मनांत अहंकार हाडून ते अहंकाराक ते एक स्नेहाचे एक पडदो घालता पळया थंय अर्जुना इल्ल कुळ्ळें मेगेले पुरो जन पळयल कुळ्ळें ताका ममत्व सकड आयलें तेदना थंय 2 सैन्या मध्यें तूं रथ राबयतना थंय युद्धाक सिद्ध जावन राबिल्ले तागेले बंधुजनां पळयतना अर्जुन मोहान तो पडलो आनी शस्त्रास्त्र पळय तो घुसळ्ळो आनी ताका मस्त मनांत दुख्ख जालें आनी रथांत बसलो आनी बसचे पयशे फुडें कृष्णाले पळय सांगोस ताणें हांव तांगेले वटू युद्ध करता हांगेले वटू युद्ध करता आजी पयशे म्हाका युद्ध नाका म्हाका राज्य नाका म्हाका कसलें नाका म्हाका भोग नाका ते पुरे एक वैराग्य उरलो न्हू कडेर म्हणटना सर्व ताणें शस्त्र हाता दुखून सोण तो बसता कृष्णाले आमी युद्ध करना म्हणून सांगून बसता थंय प्रथम अध्याय जाल्लो तेदना आतां 2 अध्यायाक म्हळ्यार परमात्मा हांगा कसलें ज्ञान म्हळ्यार सांगता पळया ते निचावण 2 अध्याय तांचे श्लोक थंय उपदेश सूर जायना मागीर सूर जेवचे उपदेश तेदना त्या 2 अध्यायाकांतू आमी गीतेंतू सांख्य योग म्हणून नांव दिलां पुराय जनान तशी सांख्य म्हळ्यार कसलें ज्ञान म्हणटाचें हांगा तसलें ज्ञान कसं दिता परमात्मा अर्जुनाक म्हळ्यार जीव म्हळ्यार जन्मा आयलो जीवात्मो हे प्रकृती आनी परमात्मा हांगेल विशय जावन ज्ञान दितरस ह्या अध्यायांतू जीव ईश्वराचे भेद ईश्वराले म्हळ्यार जीव ईश्वराचे भेद जीव देव भेद आनी देवाल प्राप्ती खातीर कसल सकड आमी कोरयत म्हळ्यार ज्ञान प्राप्तीक कसल जावका चित्त शुद्धी सुरवे जावका आनी मन शुद्ध जावका जाल्यार कसल कोरका निष्काम कर्म कोरका हे पुरे विशय येयलो मागीर ह्या निष्काम कर्म योगाचे विशय सांगतना अर्जुनाक तो स्थितप्रज्ञ जावन आसका म्हणटा स्थितप्रज्ञा लक्षण कशें आसका आमी कोणाक स्थितप्रज्ञ म्हूण येता म्हूण सकडी निमगितना स्थितप्रज्ञा लक्षण सांगता स्थितप्रज्ञत्व पावका जाल्यार कसल साधन करका ह्या पुरे कृष्ण ताका सांगता आनी म्हणटा तूं क्षत्रिय तुका युद्ध प्राप्त जालें युद्ध तूं आपयिल्लें न्हय युद्ध करूं तूं भायर सरलेलो न्हय
तुका प्राप्त जाल्ले तुगेले योगान क्षत्रियाक एक युद्ध करचें तांणी तुवें धर्माक सम्मत जावन युद्ध करचें म्हळ्यार व्हड योगायोग वीर स्वर्ग मेळटा म्हणटा तुका प्राप्त जाल्लें हें युद्ध म्हळ्यार तुगेलें कर्तव्य करना विमुख जाती ह्या कर्तव्या दुखून म्हणल्यारय तुका पाप येता तुगेल स्वविहित वृत्ती म्हळ्यार विहित कर्म तूं करूं का तेका बाई कशी म्हळ्यार पुरे फल मेगेल वयर सोड तूं निष्काम रितीरी तुगेलें युद्ध म्हळेल कर्म करी हेंची भगवत आराधना म्हूण सांगून सांगता आनी हें खंयचे एक हाजेर बेजार सांगता म्हळ्यार कृष्ण सगळे एक वेदाचे बेजारी वेदाचे जे आधार करून घेवन सर्व ज्ञान हांगा कृष्ण परमात्मो अर्जुना दिता कर्म अकर्म विकर्म आनी मोक्षोपाय कशी म्हूण सांगून रितीरी तो अर्जुनाक उपदेश दिता आनी परमात्मो ते एक सुरवेका सांगला हांवें जीव देवाले एक विशय ताका हांगा ज्ञान दिता म्हणटा कडेर म्हणटना आमकां हे सगळे अध्याय आयकतना कळटा तारतम्य युक्त जावन ह्यो अध्याय पुराय जना पशी सर्वश्रेष्ठ कोण म्हळ्यार परमात्मो सर्वोत्तम परमात्मा म्हूण कोण ताका शरण येता तेन्ना मात्र ताणें काम क्रोध इत्यादी अरिषड वर्ग तो गेलून घेता इंद्रिय मन बुद्धी ताजे ಒಟ್ಟು म्हळ्यार इंद्रिय निग्रह कोरका इंद्रियाक निग्रह करचें कोणें मनाक निग्रह करचें कोणें बुद्धीन ताजे नंतर आतां कसो दिसता आमकां मन बुद्धी ह्या पुरे बुद्धीन निग्रह करल्यार मात्र परमात्मा मेळटा म्हणटा आमगेलें एक शरीर क्षेत्र जाल्यार त्या क्षेत्रांत उलय सर्व इंद्रियाक इंद्रियाभिमानी देवते सची त्या इंद्रियाभिमानी देवतेंक होड म्हळ्यार सर्व इंद्रियाभिमानी देवतेंक निग्रह करतलो इंद्रा पशी वैरचो मनोभिमानी जावन आशिल्लो रुद्रा पशी वैरचो बुद्ध्याभिमानी सरस्वती म्हणटाचे आमी तिगेल पशी वैरचो महत्तत्वाचो अभिमानी चतुर्मुख ब्रह्मा पशी वैरची अव्यक्त तत्वाभिमानी लक्ष्मी देवी प्रकृतिक अभिमानी देवी तिगेला पशी वैरचो परात्पर परमात्मा म्हणून म्हणलेले आमकां ज्ञान हे दोन्ही अध्यायांत तिन्ही अध्यायांत मेळटा हाका कर्मयोग म्हूण सांगून आमी म्हणटाचे आतां चारय अध्यायांत तिन्ही अध्यायांत आमकां ज्ञान आनी कर्मा विशयी परमात्मान सांगले ताजे तारतम्य कसले म्हूण सांगून ताणें परमात्मान सांगले म्हळ्यार ज्ञान कर्माचे तारतम्य कसले म्हूण सांगून म्हळ्यार दोन्ही अध्यायांत जीव ईश्वर ज्ञान निष्काम कर्म योग सांगतना ताजी प्राप्तीन जावची ज्ञान कसले त्या ज्ञानाचे एक फल कसले मोक्ष म्हूण म्हणलेले पुरे दोन्ही अध्याय सांगतना ज्ञानयोग सांख्ययोगाचे विशय परमात्मान सांगले अर्जुनाकात कर्मयोग श्रेष्ठ की ज्ञानयोग श्रेष्ठ म्हूण म्हणलेले विशय तै दोन्ही अध्याय जाल्ले कुडले ताका मनांत संशय येयलो तूं तेवय श्रेष्ठ हेवय श्रेष्ठ म्हणटा म्हाका ज्ञान श्रेष्ठ म्हूण जाल्यार घोर जाल्लेले युद्ध करी म्हूण कसो खातीर सांगता तूं म्हूण तेदना ताणें ते प्रश्न केलेल्याक उत्तर सांगतना ताका कडेर म्हणटना कर्म दुखून कोणेय चुकोवन घेवचें जायना जन्मा येतना परमात्मान कर्म आमगेलो ओटू पेटयला म्हणून सहयज्ञ म्हणलेल्या विशयांत परमात्मो सांगता आनी सांगता कसं न्ही म्हूण हांगा येतरी असंप्रज्ञात स्थिती पावका जाल्यार कशी कर्म कोरका म्हूण सांगता ते मुक्त जावन आशिल्लो कर्म योग रितीर कोरून म्हळ्यार निष्काम रितीर कोरून मुक्त जालेलाक कसले हानी ना म्हळ्यार पाप पुण्याचे कसले पुण्य मेळटा पापाचे कसले हानी ना म्हूण सांगता तशें तूं कर्म करूं का इत्या म्हळ्यार हांगा कर्म करून जनकादी ऋषीन लोक मोक्ष सिद्धी करून घेतला तशीची तूं लोकसंग्रहार्थ जावन कर्म कोरका म्हळ्यार जनाल खातीर जावन तुगेलें युद्ध म्हळ्यार कर्म कोरका तुगेले निमती धर्म वोरका अर्जुनान धर्म पालन केल्लें धर्म रक्षण केल्लें म्हूण म्हणलेलें पुरे जनान उलोका तशें जावन आनी तूं श्रेष्ठ क्षत्रिय हांगा जगत्यांत कशी म्हळ्यार कोण आमगेल्या पशी श्रेष्ठ आशिल्ले जन कशी चलताची तशीच जनान चलचे तो एक हांगाचे गतानुगतीक लोक म्हणटाचे जनांक तांगेल्या पशी श्रेष्ठ आशिल्ले जना पळोवन हांगा कर्म करचे म्हळ्यार तांणी कसं आचरण करताची तेच आमी कोरता इता म्हळ्यार तांणी श्रेष्ठ तशें जावन तूं श्रेष्ठ तुका पळोवन तुगेले पुराय जन आसाची तूं युद्ध करना म्हळ्यार आतां सेनेक सेन मागशें वता ताजें कारण कोण जाता तूं
पळय म्हाका पळ तूं म्हाका हांगा कसलें कर्तव्य म्हणना जाल्यार हांव अवतार घेवन येवन कसल सकट कोरका त्या पुरे कोर न्हू मत्त पळय म्हाका कसलें जेवचें ना हांगा हांव आतां कृष्ण जावन येवनी हांगा बारा हरणा खातीर आयला जाल्यार हांव काय हे बुई मी गेल न्ही हांव हांगा सोडून वचचें तुमगेले खातीर म्हणून न्ही सांगता तो तशी एक श्रेष्ठ कर्म कसलें म्हणून न्ही सांगून कर्म करूं का कर्म करना नशी रब्बू जायना म्हणून कर्माचें सर्व विषयी हांगा प्रतिपादन करता खंयचें कर्म श्रेष्ठ खंयचें कर्म करूं नज्य म्हणून हे पुरे कर्म अकर्म विकर्म सकट म्हणून म्हणटा पळय हे सर्व तो हांगा सांगतरस त्या वेळार अर्जुनाक एक संशय येवचे आसा हे पुरे कोळणी मनीस पाप कसले करता म्हणून सांगून म्हणटा तो सांगतरस ताका म्हणून म्हळ्यार पुराय एक मोहाचें आवरण ज्ञानाक मुचून आशिल्लें देखून तें ज्ञान पुराय जना येना अज्ञानी जाताची ताका म्हणून म्हळ्यार ज्ञाना एक मोह म्हळ्यार जे आवरण आसा म्हणून सांगता तारतम्योक्त जावन परमात्माला आराधन सांगली आतां 4 अध्यायांत येतना ज्ञान कर्म आनी ताजे परमात्माले तारतम्य ज्ञान दितरी तो कृष्ण अर्जुनाक ताण म्हणली न्हू कसं न्ही म्हाका दोनी कर्मयोग श्रेष्ठ की ज्ञानयोग श्रेष्ठ की म्हणलेल्या विशयांत म्हाका मस्त कन्फ्युजन मनांत मस्त म्हाका संशय आसा ते तुवें जावन म्हाका ते संशय नाश करता म्हणटना कर्म श्रेष्ठ म्हणलेले विशय सांगले आतां कर्मयोगांत ताका एक आसक्ती येवका न्हय तूं मान्य हांगा कर्म करलेले सूर्य दुखून पुराय जन हांगा कर्म करतरसाचें म्हणून परंपरागत जावन आशिल्लें परंपरा प्राप्त जावन आशिल्लें कर्मयोगाचें महत्व हे पुरे 3 अध्यायांत पुरे तो कर्म म्हळ्यार कसं न्ही कर्मयोगा महत्व म्हळ्यार कसं रे कर्मयोग इतली खातीर करता ह्या पुरे तो सांगतरस कशी कर्म करची श्रेष्ठ म्हणून सांगतरस आनी सांगता कसं न्ही म्हण म्हळ्यार केन्नाय कर्मफला आसक्ती सोड केल्यार मात्र तें कर्म करूनय करना नतल्या वरीची म्हूण म्हणटा आनी हांगा केन्नाय कशी म्हण म्हळ्यार ऐहिक कर्मांत मन दवरना नशी निजावन विहित कर्म कसं आसा त्या कर्मा मात्र मन दवरून केलेलें तें कर्म श्रेष्ठ म्हूण म्हणटा आनी कर्मांत केन्नाय अभिमान दवरना नशी मनोनिग्रह केली म्हूण जाल्यार मात्र तेदन आमकां कसं मेळ्ळा तातूंत भितर संतुष्टार आसच्या जत्ता म्हूण सांगता कोण कसं मेळ्ळें येद्रच्छा लाभ संतुष्टो म्हूण म्हणटा पळय ताका कर्मबंधन ना म्हूण सांगता कोण कर्म करूनय फलापेक्षा करना की कसं मेळ्ळें तांतूं संतोशार आसता की परमात्मा दिवकाशिल्ल्या कर्माचें फल दितर आसतना तांतूं भितर कोण संतृप्त आसता तोची सर्वश्रेष्ठ म्हूण सांगतर तशें केन्नाय कर्मसंग्रम अहम प्रविलीयते म्हूण म्हणलें कर्म करचें ब्रह्मज्ञानीक खंयचें कर्म बंधनांत पडना म्हणटा तेका म्हूण म्हळ्यार सर्वांतू अंतर्यामी जावन परमात्मस ब्रह्मार्पणम ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम म्हूण अशी सर्व कडेन परमात्मोस हें सर्व परमात्मान आमकां दिलेलें म्हूण कोण आमगेले हांगा कसलें ना परमात्मान सर्व आमकां दिलेलें हांगा आमी करचें कसलें ना परमात्मान आमगेले करीन करोचें म्हूण सांगून कोण लेखता की तशें केल्लें सर्व कर्म फल परमात्माकच सोडटा की त्या वेळाक तो ब्रह्मलोक म्हळ्यार तो मात्र एक मोक्ष पावच्याक योग्य म्हणटा मात्र न्ही 4 आश्रमांत येवन कसल सकट कोरका यज्ञ की म्हळ्यार खंयचे यज्ञ सकट कोरका तो सांगता द्रव्य यज्ञ तपोयज्ञ योग यज्ञ स्वाध्याय यज्ञ ज्ञान यज्ञ असले पुरे यज्ञ हांगा आस म्हूण सांगता तो तशी आनी एक योगीन कर्म देवाल पुजाची एक यज्ञ म्हूण सांगून लेखून कोरका तशी आनी कोण कोण खंयचे रितीर यज्ञ करताची तांत भितर खंयचे यज्ञ श्रेष्ठ म्हूण सकट सांगून मागीर पुरे सांगून द्रव्य यज्ञ तपोयज्ञ पुराय हेजे विशय सांगता कडेर म्हणटा तो ज्ञान यज्ञ श्रेष्ठ ही ताका म्हूण म्हळ्यार आमी करचे खंयचे कर्माक एक अपरोक्ष ज्ञान मेळयलें जेवूका तेदन मात्र तें कर्म परिपूर्ण म्हणून घेता म्हूण सांगून कर्मयोगाचें महत्व सांगता आतां तसल्यार आमी कोणाला निमगोका कसल कोरका ताजे खातीर सांगता तो बारी एक शरणागती येवन गुरू लागीं तुका एक चांगू गुरू मेळटना त्या गुरू लागीं ह्या पुराय विशयाचे कशें आमी चलका म्हणलेलें कर्मयोग म्हळ्यार कसो हे पुरे विशय गुरूले निमगेले म्हण जाल्यार एक योग्य गुरू तुगेले
तुगेल वैरी करुण दाखवून या पुरे मिळतात ताचे खातीर गुरु करुणे ಹೊಂದುವುದು परम दुर्लभवय्या म्हण म्हणला त्या सीदाची खंयचे एक जन्मान सीदा प्रति जन्मांत योग्य गुरु मेळता म्हणना गुरु मस्त जना मेळटा ते शुक्राचार्य देवतेंक गेले दैत्यांक गेले गुरु जावन तांकां कसं सांगलें त्याची देवतेंक गेले गुरु जावन आशिल्ले बृहस्पतीन देवतेंक खंय वचून राबयले पळय तशी तो सांगता गुरु करुणेनच या पुराय जेवचें म्हूण तशें जावन तूं खंयचे मनशान एक ज्ञान साधन करता म्हणजे जाल्यार योग्य गुरु ताका मेळका म्हणून सांगता आनी खंयचे पापी जाल्लरी पाप केला म्हूण लेखला रे अपरोक्ष ज्ञान मेळ्ळें म्हूण जाल्यार रे ते पाप पुरे जोळून वता म्हूण सांगता आनी केन्नाय कशें म्हूण म्हळ्यार खंयचे सांगलें तांत भितर संदेह दवरयत संशय दवरच्या नज म्हूण सांगता संदेह म्हळ्यार ते जिज्ञासूक कारण जाता खंयचेय एक विशय कर्मयोग जावं ज्ञानयोग जावं भक्तियोग जावं खंयचेय एक नवो विशय आमकां कळ्ळी म्हूण जाल्यार तांतू वैव्या तशिव्या अशिव्या म्हळ्यार संदेह मात्र सुका शिवाय ताका संदेह ते आसल्यार ताका जिज्ञासू बुद्धी येता जिज्ञासू जाता तो मागीर ज्ञानी जाता तेचे कोणाक संशय आसता संशय येवची कसं सांगल्यार संशय वैव्या न्हय दिसता तांणी सांगची तांकांय गुत्तच की ना की अशी पुरे तशें जावन संशयात्मा विनश्यती म्हूण म्हणली ताणें तशें जावन तो सांगता सर्व कर्म कोर कर्म फल परमात्मा सोडल्यार तेची श्रेष्ठ म्हणून कर्माचे एक कर्मयोग ज्ञानयोगा पशी कर्मयोग कोरका कर्मयोग आसक्ती येवन कर्मयोग ज्ञानपूर्वक कोरका म्हणलेले 4 अध्यायांत ताणें सांगलें आतां संन्यास योग आनी कर्मयोग सांगून जाता तरी आतां हेची अध्यायांत ते संन्यास आनी कर्मांत खंयचे एक श्रेष्ठ म्हणून अर्जुनान निमगितना कृष्ण परमात्मो सांगतरस दोन्ही श्रेष्ठची जाल्यार कर्म संन्यासात म्हळ्यार कर्म संन्यास म्हळ्यार कर्म फल त्याग करचे तसले कर्मयोग श्रेष्ठ म्हणून म्हणटना हांगा संन्यासी म्हळ्यार हांव खंयचे अर्थार सांगिले म्हूण परमात्मा सांगता संन्यासी म्हूण म्हळ्यार हांगा कावी वस्त्र धारण करून केशमुंडन करून हांव संन्यासी जाल्लो म्हणलेलो न्हय कोण संन्यासी म्हूण म्हळ्यार रागद्वेश काम क्रोध सोडलोची संन्यासी म्हूण सांगून ह्या संन्यास एक कर्म कोरका जाल्यार कर्म संन्यास योग म्हणटा चका कसलच कडी रिती कर्म कोरका म्हूण सांगता केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार कर्तृत्व कर्म करचे मात्र आमगेले अधिकार कर्तृत्व आमकां ना आमी स्वतंत्र करता न्हय आमी परमात्मान अस्वतंत्र करता आमकां परमात्मा कसलो करयता ते आमी करताची म्हणून सांगता रस आनी सांगता केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार ज्ञान एक मनशाला ज्ञानाक एक अविद्या म्हूण म्हळेलें एक मोहाचे पडदस तशें जावन ते ज्ञान पावचे खातीर आमी मस्त प्रयत्न कोरका जाता म्हणटा आनी कोण ज्ञानी ताका एक समदर्शित्व परमात्मा सर्वांतू एक अंतर्यामी जावन परमात्मा रूप एकची तागेले अवतार रूपाकी अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्मा रूपाकी कसलेची व्यत्यास ना जाल्यार उपाधींत व्यत्यास हे पुरे ज्ञानयोगांतू तो सांगता आनी म्हणटा कसलें म्हूण म्हळ्यार भोक्तारम ज्ञान यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम म्हळ्यार सगळेच यज्ञ तपसू इत्यादी पुरे कोणाक दिवका ते फल म्हळ्यार भोक्तार जावन कोण आसा परमात्मा ताका दिवका आनी सकल जगत्याचे नियामक जावन आशिल्लो परमात्मूच म्हूण लेखुका सकड जिवीक एक तोच बंधू तागेल्या पशी व्हड बंधू कोणय नाच म्हूण कोण लेखता तो श्रेष्ठ ज्ञानी म्हणटा म्हणून कर्म संन्यास योगांतुले विशय पुरे सांगलो मागीर ताजे नंतर आतां आमी पळयलें कसने दोन्ही अध्याय दुखून पुरे ह्या अध्यायांतू परमात्मो सर्वश्रेष्ठ ताणें सर्व करचें म्हणून सांगून आतां कर्मयोगी श्रेष्ठ म्हणलो परमात्मो संन्यास कर्म संन्यास योगाचें प्रतिपादन केलें ताजे नंतर एक योगारूढ पुरुषा लक्षण कसलें म्हूण सांगून योगारूढ म्हणून घेवला कशें सुका म्हूण सांगता आनी म्हणटात आपणाक हावच मित्रू आपणाक हाव शत्रू म्हूण सांगून उद्धरीत तद आत्मानम अवसादयेत म्हूण सांगलें मागीर शरीर मन इंद्रियादी कोण गेलवला ताणें परमात्माला ध्यान करून परमात्मा प्राप्त करून घेवेत म्हूण सांगता आनी ध्यानी जावका जाल्यार कसले एक ध्यानी म्हणून घेता कशी म्हूण म्हळ्यार शम दम आसन
अशी पुरेपळ प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारण समान. या ध्यानाचे विधिविधान सांगता, ध्यानाचे फल कसले म्हणून सांगता, ध्यान करूका ज्याला योग्य आहार कसले म्हणून सांगता, ते ध्यानीले विहार कसले म्हणून सांगता, चलन वलन कसले म्हणून सांगता, आणि निंदा स्तुती निमती तंक कसलेची भादना म्हणून सांगता रस. आणि एक दिव्याचे दृष्टांत दितो. खई वाऱ्याक दवरलेलं दिवो ओढवून म्हणतात, त्यांची एक दिव्य वारेना तिलकडी नसला कितले चंद जळत पडत अशी चंचल मन आश्चानज म्हणून सांगता. मन चंचल असल्या मात्र परमात्मा प्राप्त करून घेवच्या जायना म्हणून सांगता. ध्यानाचे कडेचे आत्यंतिक सुख कसले, भक्तीचे प्राधान्यत कसल त्या विषयांतो सर्वत्र परमात्मा दिसचे कशी, या कोणाक पुरेकडेन परमात्मा दिसता, या पुरे ज्ञानिंगे लक्षण म्हणून म्हणतो. चंचल मनाचे निग्रह भारी कष्ट, आणि सर्वत्र समदर्शन म्हणले पडत्या वै कष्ट म्हणून सांगून अर्जुनान म्हणताना वै म्हणत परमात्मा मनोनिग्रह भारी कष्ट, ज्याला कशी निग्रह करून घेऊ का, सतत अभ्यास सुका आणि वैराग्य सुका म्हणून सांगले. आणि निग्रहणातील मनानं ध्यान करच्या साध्य ना म्हणून सांगून सांगता. सतत अभ्यासानं आणि वैराग्यान मांत्र यांच्यात म्हणता. तेदन अर्जुना एक संशयता योगभ्रष्ट जल्लेलाल गती कसले म्हणता. तेದಂತ सांगता ना अर्जुना, योग भ्रष्ट जलल्याक दुर्गत मिळेल खंडित ना, ताकस वर्गादी लोक मिळता, उत्तम जन्म मिळता, श्रीमता नाम गे हे म्हणून सांगता. योग भ्रष्ट बिजायते जेव्हा योगी नाम कुले नापी म्हणून म्हणता. चांग कडेन तो जन्म येता तर इदुकुंता गेल साधन मुंदर सत्ता म्हणून सांगता. तशी योग श्रेष्ठ तू योगी जा म्हणून सांगून हांगा परमात्मानं अर्जुनाक ये ध्यान योगांतू सांगले. योगी जेवचेची उत्तम तांत्विक कोण योगी तपस्वील पशी, ज्ञानयोगी पशी, कर्मयोगी पशी, परमात्माले ध्यान निरत जल ध्यान योगीची श्रेष्ठ, ज्याला या पुराय जनाला पुराय योगी पशी श्रेष्ठ कोण म्हणे श्रद्धा भक्तीनं परमात्माला आराधन करतलो म्हणून सांगून या अध्याय सांगल्यांगा भगवद्गीतेचे प्रथम षटक अध्यायो संपूर्ण झाले. आज सांगील तसले भगवद्गीतेचे विषय परमात्माला चरणारविंदा गुरुल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्री हरिकृष्णार्पणमस्तु.